भरून घेतलं बेसन मध्ये. फुटवे साधारणतः एका याला 5 ते 6 फुटव्यापर्यंत आलेले आहेत. फुटवे जास्त येतात पण बाकीचे फुटवे जळून जातात, जास्त पोषण होत नाही. कारण 4 ते 5 कंद खूप हळदीसाठी चांगले महत्वाचे असतात. म्हणून आम्ही ते बाकीचं तर जळूनच जाते, जास्त फुटवे येण्याला महत्व. पण हा, आणि याची थोडीशी काही कुहाड जास्त झाल्यासारखी वाटायली आम्हाला. पण आता याच्यामध्ये इल्ट कसं राहील ते आता या काळावर जाते की काय, त्याच्यासाठी पण आता दक्षता घेतली. दुसऱ्या डोसला आम्ही 10-26-26 आणि त्याच्यासोबत लिंबोळी पेंट घेतली. 10-26 एकरी 2 पोते आणि लिंबोळी पेंटचं 1 पोतं. आणि त्याच्यासोबत मग डीएपी किती दिले होते? डीएपीचे 2च पोते. हा, एकरी 2च. डोसा असा छोटा जास्त शेणखत म्हणजे असल्यामुळं रासायनिक खत आम्ही कमी वापरतो. किट दिलेली हा, किट पण आपल्या याच्यामध्ये मी तिथं एक आता एक तुम्हाला ती दाखवतो मी कोणती याच्यामध्ये मायक्रोन्यूटन सोल्डीत ती, त्याची मी बकेट आणून ठेवलेली आहे तिथं. आणि हळद पण गेल्या वर्षीची आपल्याकडे कशी जेलमध्ये ते पण आपण वाण तुमच्याकडे आता ठेवलेला आहे पक्की हळदीचा. आणि या पद्धतीनं आम्ही या हळदीमध्ये हे केलेलं आहे. आणि या हळदीवर जरासं तुम्ही पण साहेबांनी सुद्धा खूप या हळदीसाठी मार्गदर्शन करावं. आणि हे माझा आता टोटल मला पुढच्या वर्षी. कोणतं वर्ष आहे तुमचं वायगाव घेण्याचं? वायगावचं तिसरं वर्ष. हां, पहिल्या वर्षी फक्त 4-5 क्विंटल बियाणं आणले मी. तयार केले एका पाहुण्याकडून आणलं आम्ही सुरुवातीला. आणि वायगाव हळद्या म्हणून गाव तिथलं तेच बेन आहे. पण आमच्या आणि त्या वर्षी फक्त बेन तयार केलं. गेल्या वर्षी त्याचं घेतला आणि या वर्षीचं दुसरं वर्ष चांगलं फवारणीमध्ये आम्ही याच्यावर या तितक्यासाठी म्हणून मल्टिप्लायचे बी स्प्रे घेतो. आणि आपलं बुरशीनाशकसाठी आपलं BSFचा जे हे आहे आपलं कॅब्रिटॉप त्याचा पण घेतलाय स्प्रे. तर त्याच्यामुळं अजून काही याच्यावर कोणता रोग आलेला नाही. कॅब्रिटो पाहताना एक लक्षात आलं असेल की आता यावर्षी जर आपण जेवढ्या हळदी फिरून राहिलो काही सकल भागातल्या सडीचं प्रमाण 50% वर सड लागली. आणि ह्याच्यामध्ये कुठं तुम्हाला नसलेला कंद सध्या तरी दिसत नाही या भागात. ते निचऱ्याचा जो विषय आहे की नाही, हा सडीसाठी सगळ्यात महत्वाचा आहे. आणि 2 गोष्टी, एक निचरा आणि दुसरी गोष्ट आहे कंदमाशी. ते माश्या उडताना जे दिसतात की नाही, त्यांनी ते जे निघणारे फुटवे आहे किंवा उघडे पडलेले कंद आहेत त्याच्यावर म्हणजे अंडी घालते. ते त्याच्यातून बारीक अळ्या निघाल्या की दंश होते, जखम झाल्यावर आपल्याला पस होते. बरोबर आहे. त्याच्यानंतर कंदकुज लागते. म्हणजे ह्या 2 गोष्टी इथं हे आहे की इथं कंदकुज लागलेली कुठेच नाही आहे जिथं जे आहे. म्हणून हे नॅचरल प्लॉट कसं आहे, एकदम स्लो आहे, याला उतार आहे. 2 मीटरचा उतार आहे. जमीन हलकी आहे ना, जमीन हलकी 2 मीटरचा उतार. पाणी धरून ठेवत नाही. पाणी म्हणजे लगेच निचरा होते ना. किती पाऊस पडला तरी तुम्ही चप्पल घालून चालू शकता याच्यात. एवढं तर आहे. हे महत्वाचं आहे. आणि तिसरी महत्वाची लक्षात घेण्याची गोष्ट हे आहे की हळदीला वा भारीच जमीन पाहिजे, काळीच जमीन पाहिजे, हा भ्रम एक निघून जाते. तुम्ही जर त्याला पोषण दिलं तर हळद कुठेही येते. फक्त तिला भुजभुजीत पाहिजे, कंद समोर सरकायला जागा पाहिजे. आता जर हे कंद झाकले गेले नाही तर हे असेच हिरवे पडणार, याच्यामधून पाणी निघणार आणि ते जागेवरच थांबणार. त्यासाठी वाढ होत नाही. त्यासाठी अशी म्हणजे आपण ज्याला वयांसार म्हणतो किंवा पाण्याचा निचरा ठेवणारी जी जमीन आहे की नाही, ते सगळ्यात महत्वाचे. तिथे किडही कमी येते, रोगही कमी येतात. आणि आता काय झालंय की आता टेक्नॉलॉजी बदलली, ड्रीप आहे, हे आहे, वरून आपण कोणतेही खतं देऊ शकतो जे लगेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी अवेलेबल होऊ शकतात. असं नाही की सुपर फॉस्फेट टाकलं आणि 3 महिन्यानंतर लागू होऊन राहिलं. तुम्ही 1261 देऊ शकता, फॉस्फरिक ऍसिड देऊ शकता, 1340 म्हणजे एवढे हे आहे त्याच्यामध्ये ग्रेड आहे ते देऊ शकता. पण महत्वाचं आहे आता इथून पुढं या हवामान बदलामध्ये ही जे म्हणजे बेडची पद्धत आहे ना, हीच फायदेशीर राहील. म्हणजे 2 गोष्टीसाठी, खत देण्यासाठी आणि येणाऱ्या या बदलाला सामोरे जाण्यासाठी. बेडशिवाय हळदच नाही, बेडशिवाय हळद नाही, बरोबर आहे. काय झालं की सकल भागात बेड सुद्धा यावर्षी काही नाकाम झाले. बरोबर आहे. त्याला आता समजा आपला इलाज नाही राहिला ती म्हणता येईल. परंतु ते करावं लागणार आहे की समजा आता तुमचं शेत आहे, बेडही टाकून राहिलो आपल्याला,
तर बेड टाकून सुद्धा जो काही स्लोप असेल याच्यानंतर आपल्या जमिनीचा उतारा. तिथं उताराला तुम्हाला अजून नाली खोली करून ठेवा लागणार आहे याच्या जोपर्यंत त्या बेडच्या खालची लेवलवर तुम्हाला तिथं खोली सापडणार तिथं पाणी निचरा होणारच नाही. तुम्ही बेडही केले तर काय व्हायला लागले 25% बेड पाण्यात आहे आज. सरी आणि बेड पाण्यात आहे 25%. आणि तिथं एका जागेवर जर तुम्हाला गोलचक्र पडलं लागण झाली की ते लवकर स्प्रेड होते पाणी थांबून असलं तर ते सेलसुऱ्याचा एक अनुभव आहे आपण बोलताना सांगू ना. काकांनी सांगितलेले चांगल्या गोष्टी आहे की नवीन प्रयोग करत आहे जात नवीन आणली आणि खरी गोष्ट आहे की नाही आता आपल्याला गरज आहे नवीन नवीन जातीत पाहायची. सेलम मध्ये आपला जिल्हा पूर्ण 95% सेलम आहे. 95% किंवा त्याच्यापेक्षा वर आहे. उद्या जर त्याच्यात प्रॉब्लेम आला तर दुसरी जातच नाही आपल्याजवळ. आणि दिवसेंदिवस तेच बेण्यामुळे काय होऊन राहिलं प्रॉब्लेम जास्त होऊन राहिले. काही शेतकऱ्याकडे 10, 15 वर्षापासून बेना आहे. बेने बदल झाला नाही. गाव बदल व्हायला पाहिजे. ठीक आहे इथं नाही तुम्ही शेनगाव मध्ये पाहुणा असेल तर तिकडचं आणा कधी सांगलीकडचं आणा कधी तामिळनाडूतून येत 1 वर्ष येणार नाही. तिकडचे जे बेने येते ना ते 1 वर्ष उत्पादन येत नाही किंवा त्याच्यात उगवण कमी येत नाही. काय येत नाही तेही सांगतो की ते बेण्यासाठीच विकायचं म्हणून उशिरा काढतात. त्याची सुप्तावस्था संपलेली नसते डॉर्मन्सी संपलेली नसते ते लवकर उगवत नाही. म्हणून काय होते की तुम्ही तामिळनाडूतून आणलं आणि ते बेनं बोगस निघालं तसं नाहीये. कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवतात नाही तर ते शेतातच तशी ठेवतात पाणी न देऊन त्यांच्याकडच्या जमिनीत. एप्रिलमध्ये आपल्याला 2.5-3 महिने याला सुप्तावस्था पाहिजे असते. डॉर्मन्सी पिरियड जो असतो का नाही 2.5-3 महिन्याचा पाहिजे असते. त्याच्यानंतर ते हे होते ते काढलंच उशिरा असते त्यामुळे ते मुक बेनं येते आणि ते लवकर हे होत नाही. त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहे. 9 महिन्याचं पीक आहे. आपण सुप्तावस्था या गोष्टी आहेत. आम्ही हे केल्यापेक्षा तुम्हीच आता सगळे जाणकार शेतकरी आलेले आहे इथं. नाही याच्यातलं ऑब्झर्वेशन पहा की आपण काय करायला पाहिजे कोणती गोष्ट टाळायला पाहिजे. सगळे अनुभव आलेले अनुभवी शेतकरी आहे. बरोबर. पानाची म्हणजे विशेष म्हणजे जाडी चांगली आहे रुंदी चांगली आहे. गेल्या वर्षी सांगतो सर काय झालं गेल्या वर्षी बऱ्याच क्षेत्रफळ आपलं हळदीचं वाढ